हे सेकंड टाइम क्लायंट आपल्याला आलेले आहे. त्यांना पहिला फर्स्ट टाइम शिवलेला ड्रेस आवडला म्हणून आणि यांना फ्रंट साईडला हुक लागतात. आता ह्याला डिझाईन तुम्ही पाहताय, फ्रंट साईडला इथे सेंटरला डिझाईन आहे, पण त्यांना छोटे गळे आणि फ्रंट हुक ओपन लागतातच. त्याच्यामुळे आता आपल्याला हे हुक लावताना करायचं काय आहे किंवा कसं लावायचं तुम्हाला सांगते. दोन पद्धतीने लावायला आपल्याला इथे हे इझी वे असतो. तर मी या टॉपला कसा लावलेला आहे तुम्हाला, तर हा त्यांचा पहिल्यांदा आपण शिवून दिलेला ड्रेस आहे लास्ट मंथमध्ये आणि त्यांना हा ड्रेस आवडल्यामुळे पुन्हा त्या ड्रेस घेऊन आलेला आहे. तर या ड्रेसला बघा मी ते काय केलेलं आहे, हुक ओपन ठेवलेले आहेत, ते 4 हुक लावलेले आहेत आणि गळा इथे 5 इंचाचा आहे. 5-5.5 इंचाचा गळा घेतल्यानंतर खाली आपल्याला इथे पुन्हा एक 5-6 इंच खाली डीप घ्यायचा एक कट आणि त्याला हुक लावायचे. आता हे हुक लावायची पद्धत कशी आहे बघा, इथं मी पट्टी लावलेली आहे कॅनव्हासची पूर्ण आणि दोन्ही साईडनं हे पलटवून घेतलेलं आहे, दोन्ही गळे आहेत ते, आणि ही पट्टी नंतर लावलेली आहे हुकसाठी स्पेशली, म्हणजे लुक आपण जे करतो त्याच्यासाठी. जेव्हा हे हुक घालतो आपण इथे अटॅच करतो इथे थ्रेडला, तर इथे गॅप पडत नाही. तर ही एक पद्धत झाली, पट्टी तुम्ही लावून हे हुक तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आता दुसरा जो ड्रेस आहे त्या ड्रेसला मी हुक कसे लावणार आहे सांगते. आता इथे मी काय केलेलं आहे, कपड्याची एक्स्ट्राची पट्टी न घेता डायरेक्ट आता इथे हा मेन कपडा आहे, मेन फॅब्रिक, त्याच्यावरती अस्तर ठेवलेला आहे, त्याच्यावरती कॅनव्हास घेतलेला आहे. जो काही आपला गळा आहे त्या हिशोबाने ते गळा कटिंग करून घेतले, मार्किंग करून घेतलेला आहे. 3.25 इंच रुंदी घेतलेली आहे आणि या ड्रेससाठी शोल्डर म्हणाल तर 7.25 इंच म्हणजे 14.5 इंच घेतलेले आहे. आणि त्यानंतर साईज आहे याची 36. पुढचा गळा 5.5 इंचावरती घेतलेला आहे, अर्धा इंच शिवून गेला की 5 इंच राहील. आणि त्यांना इथून पुढे आपली ही जी आहे 6 इंचाची पट्टी घेतलेली आहे, 6-7.5 घेऊ शकता. इथे हुक ओपन करायचे. तर कॅनव्हासवरती सेंटर याचा काढलेला आहे, याच्या खाली डिझाईन तुम्हाला दिसते बघा, कपड्याच्या आतमध्ये डिझाईन दिसते. या हिशोबाने त्याला शिवून घेतलेला आहे आणि एका दाबाचा गॅप सोडून दोन्ही साईडनं सेंटरला टिप मारलेला इथे स्क्वेअर केलेला आहे. याच पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आणि पलटवायचं आहे. पलटवते तुम्हाला दाखवते पुन्हा याचा कसं ते बघा. या पद्धतीने कट करून घेतलेला आहे, गळ्याचा पार्ट आहे तो कट करून काढलेला आहे आणि ते सेंटरचा पट्टा ठेवला होता, एक दाबचा गॅप ठेवलेला, तिथून बरोबर सेंटर कट केलेला आहे आणि इकडे 2 कट दिलेले आहेत, म्हणजे प्रॉपर हे आपण जेव्हा फोल्ड करू तेव्हा याचा शेप प्रॉपर येणार. तर इथे बघा मी एक 4 फोल्ड करून पट्टी तयार करून घेतलेली आहे, इकडे फोल्ड मारलेला आहे आणि ही जी पट्टी आहे आपल्याला या ठिकाणी जिथे आपण लूक करणार आहोत तिथे व्यवस्थित सेट करून अटॅच करायचे आहे आणि थोडीशी बाहेर आपल्याला 1 इंच सोडायची आहे, कारण आपण लूक लावल्यानंतर जेव्हा ह्याच्यावरती हे हुक येतील तेव्हा इथे गॅप दिसू नये त्यासाठी ही पट्टी आहे. तर इथे बघा ही आपल्याला थोडासा गॅप सोडायचा आहे, तुम्हाला हवं तर पिन लावून घेऊ शकता आणि ही पट्टी इथे सेट करायची आहे. जिथं जाड फुल आहे ते थोडंसं जास्त आहे, बाकी या पद्धतीने तुम्हाला पट्टी लावायची आहे. इथे जिथे तुमचा कपडा गॅप आहे तिथपर्यंत घ्यायचा आहे, पुन्हा फिरवायचं आहे. पूर्ण फिरवल्यानंतर आपल्याला इथे हे सेट करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि पॅक करायचं आहे. हे बघा फायनल पट्टी लावल्यानंतर याचा लुक तुम्हाला पाहायचा आहे. इथे आपले हे ह्या साईडला हुक येणार आहेत, 4-5 जे काही लागतील तिथे 5 लागतील एवढ्या गॅपवरती आणि इथे आपले लुक होतील. लुक झाल्यानंतर प्रॉपर ही पट्टी त्याची बंद होईल आणि फिनिशिंगनी जी डिझाईन आहे ती सुद्धा आहे अशी दिसून येते. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा लुक लावू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका.